श्री शिवाय नमस्तुभ्यम. जय महाकाल. नमस्कार मित्रांनो, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे आमचं देवघर आणि आज आम्ही ही छान अशी पूजा केलेली आहे. तर विशेष म्हटलं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की दीदी उज्जैनला जात आहे आणि कालच दीदी उज्जैनहून परतल्या आहेत. त्यांनी खूप साऱ्या वस्तू आणल्या आहे आणि तिथे ज्या ज्या ज्योतिर्लिंगांना त्या गेल्या दर्शनासाठी तिथला प्रसादही आणला आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा प्रसाद आहे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, तिथला हा प्रसाद आहे. त्यानंतर महाकालेश्वर भगवान, तिथलाही देखील हा प्रसाद आहे. त्यानंतर हा जो प्रसाद आहे खाली स्वामी समर्थांच्या इथला. त्यानंतर श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग, तिथला पण प्रसाद आणला आहे दीदीने. सर्व प्रसाद आम्ही एकत्रित करणार आहोत. हे बघा, श्री स्वामी समर्थ अक्कलकोटलाही गेल्या होत्या दीदी. हा सर्व प्रसाद आम्ही एकत्र करणार आहोत. हे बघा, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. आज सोमवार होता, तर मग आम्ही विचार केला की हा सर्व प्रसाद आजच खोलून एकत्रित करून सगळ्यांना देऊया. दीदी आज ऑफिसला जाणार होत्या, त्यामुळे त्यांना प्रसाद द्यायचा होता तिथे. मग त्यासाठी आम्ही आजच प्रसाद एकत्रित करण्याचा विचार केला. खोलून देवासमोर ठेवून आम्ही हा प्रसाद करणार आहोत. आता हा सर्व प्रसाद आम्ही एकत्रित केला आहे. त्यात साखरेचे दाणे, असे रेवडी, कुरमुरे आणि पेढे, हे सर्व आम्ही हा प्रसाद एकत्रित केला आहे. खूप छान असा प्रसाद आहे हा. आणि मला तर काही जायला मिळालं नाही, आम्ही कुणाला, दीदी गेल्या होत्या, तर आम्हाला हा प्रसाद खायला मिळतोय. खूप छान वाटतंय की ज्योतिर्लिंगांचा प्रसाद खायला मिळतोय. नशिबात होता आमच्या हा, म्हणून हा प्रसाद मिळाला. आणि नक्कीच आम्हीही जाणार आहोत आता ज्योतिर्लिंगांना, पिल्लू मोठी झाली की. हे बघा मित्रांनो, मस्त असा हा प्रसाद आहे. आधी देवासमोर ठेवून हा प्रसाद आम्ही सगळे मिळून खाणार आहोत आणि सोसायटीमध्येही सगळ्यांना देणार आहोत. मित्रांनो, हा प्रसाद दीदीने आणला आहे. दीदी 2 ते 3 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गेल्या होत्या. तर त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी गेल्या, तिथे कसे मंदिर होते, कसं त्यांचं दर्शन झालं, हे सर्व मी तुम्हाला डिटेल पुढच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या तोंडून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्या तिथे कुठे गेल्या होत्या, कोणत्या ठिकाणी स्टे केला आणि कसं त्या ठिकाणी कोणती हॉटेल चांगली आहे खाण्यासाठी, राहण्यासाठी, मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घेण्यासारख्या आहेत, असं सर्व त्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर तिथून त्यांनी रुद्राक्ष आणले, ते कसे सिद्ध करायचे हे मी तुम्हाला पुढे शेअर करते. पण त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, नवीन चॅनल आहे, चॅनलला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टनेच चॅनल पुढे जाणार आहे. तर चला बघूया मी रुद्राक्ष कसे सिद्ध केले ते. मित्रांनो, हे 4 रुद्राक्ष आणले दीदीने तिथून उज्जैनहून. हे रुद्राक्ष आणले आहेत. हे बघा, एक 3 मुखी रुद्राक्ष आहे, एक 4 मुखी, एक 5 मुखी आहे आणि एक 7 मुखी रुद्राक्ष आहे. तर रुद्राक्ष धारण केलेलं चांगलं असतं असं म्हणतात. मित्रांनो, उज्जैन ही महाकाल नगरी म्हणून ओळखली जाते. उज्जैनचं हे शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे, हे महाकालेश्वर शिवलिंग. इथे रात्रीची जी भस्मारती होती ती फेमस आहे. सकाळी पहाटे 4 वाजता होती ती भस्मारती. तिथे दुरून दुरून लोक येतात. तर तुम्ही शक्य झालं तर इथे जाऊन या दर्शनासाठी. हे बघा, तिथूनच हे रुद्राक्ष आणलेले आहेत. तर हे रुद्राक्ष धारण करण्याआधी सिद्ध करायचे असतात. कोणतेही रुद्राक्ष तुम्ही जर आणाल कुठल्याही ज्योतिर्लिंगाहून, तर ते आधी सिद्ध करूनच धारण करायचे किंवा वापरण्यात घ्यायचे. देवाजवळ वगैरे, देवाऱ्यात आपण जर ठेवत असाल तर. हे बघा, मी ते सिद्ध करून घेतले. एका प्लेटमध्ये घेऊन ते रुद्राक्ष मी तांब्याने त्यावर थोडं आधी पाणी टाकलं. त्यानंतर मी पंचामृत बनवलं होतं. त्यासाठी मी घेतलं थोडं दूध, मध, थोडं दही आणि गोमूत्र घेतलं थोडं, आणि थोडीशी 2 चिमूट अशी साखर आणि अत्तर. हे सर्व मिक्स करून मी पंचामृत बनवलं आणि तेही या रुद्राक्षवर टाकलं. रुद्राक्षवर टाकताना मंत्राचा जप केला. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र मी बोलले. तुम्ही तुमच्या हिशोबाने असं बोलू शकतात, कोणताही मंत्र बोलू शकता आणि जप करून 108 वेळा हे सिद्ध करू शकतात. त्यानंतर आपली जर काही मनाची इच्छा असेल, हे रुद्राक्ष जे आपण धारण करणार आहोत हे महादेवाला
विनंती करून सांगायचं की यामध्ये शक्ती दे आणि ते रुद्राक्ष आपण धारण करत आहोत असं बोलून रुद्राक्षाची सिद्धी करायची. जास्त काही किचकट अशी प्रोसेस नाही आहे, प्रोसेस इझी आहे ही सिद्ध करणं. मित्रांनो, रुद्राक्ष म्हणजे रुद्राचा अक्ष. शिवजींना जेव्हा देवी सती सोडून गेल्या होत्या तेव्हा शिवजींनी परेशान होऊन रडले होते तर त्यांचे जे अश्रू पृथ्वीवर पडले होते तर त्यातून ते रुद्राक्ष तयार झाले होते. तर रुद्राक्ष हे फक्त पहाडी इलाक्यामध्ये, पहाडी एरियामध्येच येतात. जिथे थंड हवेचे ठिकाण असते, हिमालय वगैरे अशा ठिकाणी हे रुद्राक्ष येतात आणि ते तिथून आपल्या भारतामध्ये मागवले जातात. हे बघा, बऱ्याच ठिकाणी नकली रुद्राक्ष पण असतात विकायसाठी. पण तुम्हाला जर रुद्राक्ष घ्यायचं असेल तर जिथून तुम्ही घ्याल, जिथल्याही ज्योतिर्लिंगावरून तुम्ही घ्याल तर व्यवस्थित पडताळणी करून रुद्राक्ष घ्या. आणि ओरिजिनल रुद्राक्ष कसं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ असतात, ते तुम्ही चेक करून तसा रुद्राक्ष खरेदी करू शकतात. असं म्हणतात शिवलिंगामध्ये खूप ऊर्जा असते. तर शिवलिंगावर आपण जेव्हा पाणी सोडतो, त्या जलधारीतून जेव्हा पाणी खाली येतं तर त्या जलधारीच्या खाली रुद्राक्ष ठेवून ते पाणी त्यावर पडल्यानंतर ते रुद्राक्ष ऑटोमॅटिक एनर्जाइज होतात. तर बघा मित्रांनो, तसंच मी इथे केलं आहे. जलधारीच्या खाली मी शिवलिंगाच्या हे रुद्राक्ष ठेवले आणि शिवलिंगावर मी पाणी सोडलं, पंचामृत सोडलं आहे. ते सर्व मी रुद्राक्षावर झेललं आणि ते सर्व एका पात्रात काढून मी साईडला ठेवलं आहे. हे बघा मित्रांनो, मी रुद्राक्षाची सिद्धी करून त्याला पंचामृत टाकून पुन्हा त्याला स्वच्छ धुवून घेतले, पुन्हा पाणी टाकून ते साईडला घेतलं. ते मी कुठेही टाकून दिलेलं नाही, साईडला ठेवलं आहे. त्यानंतर मी शिवलिंगाचीही पूजा केली, त्यालाही पाणी टाकून मी पंचामृत टाकून पुन्हा मंत्राचा जाप केला आहे. हे बघा मित्रांनो, हे शिवलिंग आणि हे नंदी हे दोघांची मी आंघोळ घालून त्याला स्वच्छ धुवून पंचामृत देऊन मी त्याची पूजा केली. त्यानंतर हे जे शिवलिंग आहे हे आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे तिथून आणलेलं आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम येथे आहे. तसंच नंदीच्याही पायावर टाकून नंदीलाही आंघोळ घालून मी त्याच्यावरही पंचामृत मी सोडलं आणि पाण्याने धुतलं. त्यानंतर त्यांची पूजा केली. शिवलिंगाला आणि नंदीला हळद लावून, भस्म लावून छान पूजा अशी केली. रुद्रांनाही मी भस्म लावला आहे. त्यानंतर जे रुद्राक्ष धारण करायचे होते त्यामध्ये मी लाल धागा टाकून हे धारण करण्यासाठी ठेवले. रुद्राक्षामध्ये लाल धागा टाकूनच धारण करावं, त्यात काळा दोरा टाकू नये. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मंदिरामध्ये आता हे शिवलिंग कसं दिसत आहे, किती छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. आणि हे रुद्राक्ष आम्ही आता धारण केले आहेत. रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपोआपच तुमच्यामध्ये शक्ती संचारते आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि रुद्राक्ष धारण करताना तो असा गळ्यात लांबपर्यंत घ्यायचा, हृदयापर्यंत येईल असा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली रुद्राक्षाची आणि ज्योतिर्लिंगाची हे मला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकेही शिवभक्त असतील, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, त्यांना सगळ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जय महाकाल.